तुम्हाला निवडणूक लढवावी अशी का वाटली नगरसेवक पदाची? म्हणजे जवळजवळ 19 वर्ष झाली. 15 वर्ष ते 3 टर्म नगरसेवक हा. आणि नंतरची 4 वर्ष एक्सटेंड झालेली, त्यांना बोनस मिळालेली. हा. खूप गोष्टी त्यांनी बाकी ठेवल्या. जागा खूप आहेत आपल्या विभागात, पण हे होते आधी, आमच्या आधी जे काय होते राजकर्ते होते, मोठी माणसं होती, त्यांनी त्या विषयावरती कधी लक्षात नाही दिलं. खरोखर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला त्याचा फटका बसेल का? तर मराठी माणसालाच पुढे केलं ना त्यांनी. हा. मग त्याचा असं मला नाही माझे विचार वाटत की त्याने काहीतरी फरक पडेल असं. आज मुंबई सगळ्यांची आहे, तुमची आमची सगळ्यांची मुंबई आहे. पण त्याच्यामध्ये हे कार्ड खेळायची गरज नाही. मराठी कार्ड खेळण्यासारखं असं काय चुकीचं झालं इकडे? मराठी माणसावर कुठे अन्याय झालाय? रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन यापैकी तातडीचा प्रश्न कोणता वाटतो तुम्हाला सध्या? तातडीचा प्रश्न पाण्याचा. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडणार आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. खरं तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 वार्ड आहे आणि यामध्ये शिवसेना, भाजपा, आरपीआयची युती पाहायला मिळते. वार्ड क्रमांक 210 मधून भाजपाकडनं अधिकृत उमेदवार शिंदे सेना आणि भाजप यांच्याकडनं जे उमेदवार देण्यात आले ते संतोष राणे आपल्यासोबत आहे. संतोषजी, लेट्स अप मराठीमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. 210 वार्डचा जर विचार केला, प्रथमतः संमिश्र पाहायला मिळतो. बरोबर. आणि थोडक्यात तुमच्या वार्डविषयी माहिती द्या प्रथम. 210 हा माझा विभाग जो आहे ना सर, तो एक संमिश्र विभाग आहे. बरोबर सांगितलं तुम्ही. त्यात कसं आहे, माझ्याकडे मुस्लिम समाज आहे, माझ्याकडे जैन समाज आहे, गुजराती समाज आहे, माझ्याकडे बहुजन समाज आहे, मेघवाल समाज आहे, त्याचबरोबर मराठी समाजही तेवढाच आहे. तर त्याप्रमाणे पारसी आहेत, कॅथलिक आहेत माझ्याकडे. तर त्यामुळे हा भायखळा विधानसभेतला सगळ्यात जास्त संमिश्र वार्ड कुठला असेल तर माझा 210 वार्ड आहे. अच्छा. हा. यामध्ये सर्वात जास्त शासकीय ऑफिसेस देखील पाहायला मिळतात. हा, शासकीय ऑफिसर्स आहेत माझ्याकडे. जे क्वार्टर्स आहेत, पोलीस ऑफिसरचे क्वार्टर्स आहेत, पोलीस वसाहत आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर लवलीन BIT जी माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये सगळे BMC कर्मचारी आहेत आपले. तर हे शासकीय वाडा आहे आपल्याकडे, चांगल्या प्रमाणात आहे. महापालिका निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची सगळ्याच राजकीय पक्षांनी आता बरोबर. ठरवलेली आहे. तुमची नेमकी पार्श्वभूमी काय? तुम्ही राजकारणात होता की नेमकं पूर्वी काय करत होता तुम्ही? थेट तुम्हाला भाजपने तिकीट देणं म्हणजे हे देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पार्श्वभूमी अशी की वयाच्या 18व्या वर्षी मी विद्यार्थी सेनेचं काम करायला लागलो. अच्छा. म्हणजे मी, माझा जन्म हा BIT चाळीत झाला. ओके. ताडवाडीमध्ये BIT चाळ 1 नंबर मध्ये माझा जन्म झाला. माझे वडील पोलीसमध्ये होते, त्याच्यामुळे स्वतःची रूम नव्हती. आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये पोलिसांच्या ज्या रूम आहेत त्याच्यात, तिथे माझा जन्म झाला. तिथे मी लहानाचा मोठा झालो. पण एक चाळीतलं वातावरण लहानपणापासून एक लोकांकडनं बघत आलेलो, शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन तेव्हा फिरलो सुरुवातीला. तर वयाच्या 18व्या-19व्या वर्षी विद्यार्थी सेनेचं काम हाती घेतलं. सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी शिकलो. राजसाहेबांचा खूप मोठा भक्त होतो. राजसाहेबांनी विद्यार्थी सेनेची धुरा माझ्या खांद्यावर दिली. विभाग, एक भारतीय विद्यार्थी सेनेचा शाखा प्रमुख, नंतर भारतीय विद्यार्थी सेनेचा उपविभाग प्रमुख. यानंतर पलीकडे मी असं सांगेल की माझगावमध्ये पहिल्यांदा राजसाहेबांना मी आणलं. अच्छा. माझ्या दत्तजयंतीच्या कार्यक्रमामध्ये. मग नंतर हळूहळू थोडंसं राजकारण करता करता, कामं करता करता, समाजकारांची कामं करता करता एक बाळासाहेबांचा विचारांचा पाईक झालो. अच्छा. आणि बाळासाहेब म्हणजे माझ्यासाठी दैवत आहे. हा. माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी मुलासाठी, की जो चाळीत लहानाचा मोठा झालाय, त्या प्रत्येकासाठी हे बाळासाहेब म्हणजे दैवतच आहे आमचं. मग साहेबांबरोबर भेटण्याचा एखाद दुसरा योग आला आयुष्यात. मग नंतर कामं करत करत मी आत्ता छोटासा एक आपला का होईना एक नोकरी केली पहिली एक 10-15 वर्ष. नंतर मग माझा लॉजिस्टिक कंपनीमध्ये एक बिझनेस स्टार्ट केला. अच्छा. आणि आज 20 वर्ष झाली माझी स्वतःची एक फर्म आहे, अमर क्लिअरिंग AMC लॉजिस्टिक. हे लायसन्स असलेली माझं एक फोर्टला आपलं ऑफिस असून एक चांगलं जम बिझनेसमध्ये पण बसला. मला आपले मंत्री नितेश राणे साहेब यांनी मला कोकणातला उत्कृष्ट उद्योजक म्हणून एक छोटासा पुरस्कार पण मला दिला. अच्छा. तर ते आपल्या लोकांनी केलेली पाठोपडणी जी असते ती आयुष्यात खूप मोठी असते. तुम्हाला निवडणूक लढवावी अशी का वाटली नगरसेवक पदाची? साहेब, काय झालं, निवडणूक लढवावी अशी, बिझनेस चालूच होता, व्यवस्थित चाललंय सगळं, काही इश्यू. पण विभागामध्ये ना 210 विभागामध्ये मी जेव्हा समाजकारण करतो,
आज माझ्याकडे मी दहीहंडीचा इव्हेंट करतो, मुलांसाठी क्रिकेट टुर्नामेंट घेतल्या, फुटबॉल टुर्नामेंट घेतल्या, व्हॉलीबॉल टुर्नामेंट घेतल्या. त्याचबरोबर आपण गरजू मुलांना शैक्षणिकतेची ज्यांना गरज आहे, म्हणजे ज्यांना शाळेला पुस्तकं वया या विचाराने आम्ही एक वही एक पेन हा माझ्या गणेशोत्सव मंडळाचा विचार मी चालू केला. ज्या मंडळाचा मी गणेशोत्सव मंडळाचा आज अध्यक्ष आहे, त्या मंडळाच्या थ्रू आम्ही एक वही एक पेन हा विचार चालू केला. आणि त्या माध्यमातून करता करता आमच्या असं लक्षात आलं की आपल्या 210 विभागात ह्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. कारण संमिश्र समाज असल्यामुळे गरीब पण लोक खूप आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि त्याच्यानंतर थोडे श्रीमंत पण आहेत. तर त्या जी तळागाळाची लोक आहेत त्यांना जी गव्हर्नमेंटच्या आपल्या सबसिडी आहेत त्यांचा उपयोग त्यांच्या घराघरापर्यंत आतापर्यंत नाही झालाय. आतापर्यंत जे राजकारणी होते त्यांनी या 19 वर्षात, म्हणजे जवळजवळ 19 वर्ष झाली, 15 वर्ष ते 3 टर्म नगरसेवक आणि नंतरची 4 वर्ष एक्सटेंड झालेली, त्यांना बोनस मिळालेली, खूप गोष्टी त्यांनी बाकी ठेवल्या. तर बोला आपण या शेतात उतरूया आणि उतरून बघूया, बदल घडव्या काहीतरी. विभाग आपला लेट्सअपच्या प्रतिनिधी आमची मुंबई महापालिकेमध्ये ग्राउंड रिपोर्ट प्रत्येक ठिकाणी जाऊन बरोबर, ग्राउंड रिपोर्ट बरोबर. केला. त्या ठिकाणी जर बघितलं अनेक समस्या आहे. खूप समस्या तशा आहेत, खूप तुमच्या समस्या. वॉर्डमध्ये कोणकोणत्या समस्या आहे की ज्याच्याकडे तुम्ही आता लक्ष केंद्रित केलं होतं, म्हणजे आणि त्यानंतर तुम्ही काय त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझ्याकडे सगळ्यात मोठी समस्या जी असेल तर ती पाण्याची. अच्छा. माझगाव हिल हा एवढा मोठा जो आमचा बाप्टिस्टा उद्यान म्हणून खूप बघण्यासारखं असं स्थळ आहे. तिथे आमचं पाण्याचं खूप मोठं स्टोरेज आहे. अच्छा. पण ते स्टोरेज असून सुद्धा आज आमच्या विभागामध्ये पाण्याची खूप म्हणजे खूप मोठी समस्या आहे. आज तुम्ही लवलेन BIT म्हणा, माझी ताडवाडी म्हणा, जे वसाहत म्हणा किंवा हत्तीबाग म्हणा, ह्या ज्या छोट्या ज्या गरीब वस्त्या आहेत, छोट्या मध्यमवर्गीय वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा अजिबात नाहीये. लोक म्हणजे आज मी जेव्हा लोकांच्या घरोघरी जातो आहे तर सगळ्यात मोठा प्रश्न त्यांना तो आहे. माझ्याकडे पुनर्विकास प्रकल्प खूप आहेत. आज माझ्या 100 वर्ष झालेला आहे माझा हा माझगाव ताडवाडी BITचा. माझ्या 16 बिल्डिंग आहेत. त्या 16 बिल्डिंगच्या पुनर्विकासाला म्हणजे त्या जुन्या चाळीनात 100 वर्ष जवळजवळ होत आली. 19 वर्ष तो प्रकल्प रखडलेला आहे. तसंच लवलेन BIT मध्ये तोही 12-13 वर्ष प्रकल्प रखडलाय. म्हाडाच्या जुन्या बिल्डिंग आहेत, वसाहत आहेत, पोलीस क्वार्टर्स आहेत आमचे, त्यांना आतापर्यंत काय कामं नाही झाली आहेत, त्यांची रिडेव्हलपमेंट बाकी आहे. आणि मुलांच्या शिक्षणासाठी इंग्लिश मिडियम स्कूल खूप आहेत, पण मराठी विषयासाठी मराठी मिडियमसाठी आपल्याकडे कुठलीही मोठी अशी चांगली शाळा नाही आहे की ज्या शाळेमध्ये त्या मुलांना काहीतरी खेळोपयोगी वस्तू असतील, त्यांना काहीतरी आवड निर्माण होईल की ती मुलं तिथे येतील. तर तो एक आपला विजन आहे की ती चालू करून देणं. अभ्यासिका नाही आहे आपल्याकडे विभागात. आज मुलांना घर सोडून लालबाग या ठिकाणी जिथे अभ्यासिका आहेत तिथे जावं लागतं. माझगाव विभागातला मुलगा हा लालबागला जाणार, त्याला जायला 25 मिनिटं जाणार, यायला 25 मिनिटं जाणार, तर त्याचा जो वेळ जो वाया जातो. जागा खूप आहेत आपल्या विभागात, पण हे जे होते आधी, आमच्या आधी जे काय होते राजकर्ते होते, मोठी माणसं होती, त्यांनी त्या विषयावरती कधी लक्षात नाही दिलं. म्हणजे यापूर्वीचे राज्यकर्ते याला जबाबदार असं म्हणतात. नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण त्यांच्याकडे वेळ होता, सगळं होतं, त्यांच्याकडे ताकद होती हातात करण्याची, त्यांच्याकडे सत्ता होती मुंबई महापालिका, पण कधी त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं. तुम्ही उत्तर दिलं त्या ओघाने तुम्हाला एक प्रश्न त्यासोबत विचारतो. 2 ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्याचा परिणाम, कारण त्यांनी एक म्हटलंय मराठीची अस्मिता, मराठी माणसाला म्हणजे जर अस्मिता टिकवायची असेल त्यांनी खरं महायुती सोबत नव्हता आम्हाला साथ द्या असं आव्हान त्यांच्याकडनं केलं जातंय. खरोखर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला त्याचा फटका बसेल का? तर मला तरी वाटते नाही फटका बसणार. कारण मराठी अस्मिता, आता मी मराठीच आहे ना. जर मला आज भारतीय जनता पक्ष एवढा नॅशनल पक्ष आहे, त्या पक्षाने जर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमचे, त्यांनी जर मला ह्या जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी दिलं तर मराठी माणसालाच पुढे केलं ना त्यांनी. मग त्याचा असं मला नाही माझे विचार वाटत की त्याने काहीतरी फरक पडेल असं. कारण BMC आज एवढी वर्ष तुमच्या हातात होती, तर काहीतरी तुम्ही केलं असतं काम BMCचं, किंवा कुठेतरी लोकांच्या घराघरात पोचून त्यांच्या समस्या जर निवारण केलं असतं त्या समस्याचं, तर आज तुम्हाला ही वेळ आली नसती लोकांना असं आवाहन करून सांगायची की बाबा आम्ही एकत्र आलो तर आमच्याकडे बघा. मराठी कार्ड खेळायची गरज असं म्हणायचं. आज काय गरज पडली त्यांना ही मराठी कार्ड खेळायची? अच्छा, काय गरज आहे? गरजच नाही ना. आज मुंबई सगळ्यांची आहे, तुमची आमची सगळ्यांची मुंबई आहे. पण त्याच्यामध्ये हे कार्ड खेळायची गरज नाही.
मुंबई महापालिका मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंना मराठी कार्ड खेळावं लागलं. काय खेळावं लागतं हे काय वाटतं तुम्हाला? काय खेळावं लागतं म्हणजे मला तर असं वाटतं की त्यांनी मराठी कार्ड खेळूच नाही. अच्छा. कारण मराठी कार्ड खेळण्यासारखं असं काय चुकीचं झालं इकडे? मराठी माणसावर कुठे अन्याय झालाय? मराठी माणसावरती अन्याय 25 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे. जर 25 वर्ष तुम्ही असं काही करून दाखवलं असं की त्याने मराठी माणसावरती अन्याय होईल असं वाटलंच का तुम्हाला? म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे. बरोबर. मराठी माणूस इथून बाहेर का गेला? मग हा विचार का नाही तुम्ही केला? आणि आज 25 वर्षानंतर जेव्हा भारतीय जनता पक्ष हा एवढा मोठा पक्ष, नॅशनल वाईज पक्ष आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी आज भारतभर जो इन्फ्रास्ट्रक्चर केलेला आहे, त्यांच्या जोडीला आमचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब यांनी मिळून आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय. आज बघतोय आपण. आज मी एक बिझनेसमॅन आहे, सो मला माहिती आहे आज महाराष्ट्राची आधीची सुरुवात कशी होती आणि आज आहे या दोन मातब्बर लोकांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा. खूप वरच्या स्तरावरती गेला. आज मेट्रो झाली आहे, त्याच्यानंतर आज ब्रिजेस झाले आहेत, आपल्याकडे चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर झालेले आहेत, चांगल्या चांगल्या सवलती आपल्याला दिल्या गेल्या आहेत. आज महिलांसाठी बेरोजगार महिलांसाठी जी योजना होती त्या योजना चालू आहेत आपल्याकडे. त्यामुळे हे जे आता जे सांगतायत नाही की मराठी कार्ड खेळू आम्ही, तर लोक त्यांच्या भूलथापांना नाही आता बळी पडणार असं मला तरी वाटते. बरं, आपण आता तुमच्या प्रभागाकडे जाऊया. तुम्ही आता प्रभात फेरी चालू आहे तुमच्या, तुम्ही डोर टू डोर जाता. डोर टू डोर. महिलांकडनं तुम्हाला काही सांगितलं जातंय का भाऊ या गोष्टीकडे लक्ष साहेब, द्या? कानात सांगता का? महिलांकडनं मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. लाडकी बहीण योजना हा. ही जी योजना राबवली गेली याने खूप महिलांना त्याचा फायदा झाला. आज आम्ही डोर टू डोर जातोय तर आम्हाला एक भाजप आणि शिवसेना युतीचा उमेदवार म्हणून बघितली जात आहे. आज ती लोक आम्हाला एवढ्या चांगल्याने भेटतायत आणि विचारतायत की विश्वास आहे एक वेगळा अच्छा. लोकांचा आमच्यावर हा. की हे काहीतरी करतील जे चांगलं करतील. म्हणजे ज्यातून हा जो 210 विभाग आहे या विभागामध्ये जी एवढी वर्षाची जी लोकांची कामं बाकी राहिली आहेत ती कुठेतरी हा माणूस जो आलाय हा आमची कामं पूर्ण करेल किंवा त्याला सुरुवात तरी करेल त्या कामांना जी कामं बाकी आहेत ती. रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन यापैकी तातडीचा प्रश्न कोणता वाटतो तुम्हाला सध्या तुमच्या? तातडीचा प्रश्न पाण्याचा, खूप मोठा प्रश्न पाण्याचा आहे. बरं. आणि मी तोच प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करणार सुरुवातीला. कारण पाणी नसेल तर म्हणजे तुमच्या जीवनात काही अर्थ नाहीये. महिला आणि पाणी हे गणित बस आहे. एक गणित. पाणी असलं तर महिला पाणी असेल तर आनंदी असते त्यांना आणि घर आनंदी असते. घर आनंदी असते. घर आनंदी असते. हा. 15 आणि 10 मिनिटाच्या पाण्याने काही होत नाही हो साहेब. आज तुम्ही बाकीच्या ठिकाणी जर 24 तास पाणी देत आहे तर आज माझ्या विभागातच का असं? बरं. तर तो एक मोठा प्रश्न आहे त्यांचा. तरुणांना पण तुम्ही भेटत असाल, तरुण देखील तुम्हाला काहीतरी सांगत असेल, भाऊ हे 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 करता येईल का, किंवा असं विचार भविष्यात असू दे असं बी सांगत असतील ना. आज एक चांगली गोष्ट आहे की माझ्या विभागामध्ये तरुण खूप आहेत आणि तुम्ही माझे जर बघाल तर तरुणांचा खूप मला चांगला पाठिंबा आहे. अच्छा. हा, तरुणांचा खूप मला चांगला पाठिंबा आहे. दादा संतोष राणे दादा म्हणजे जे मोठा भाऊ म्हणून जे मला त्या मुलांनी हे नाव दिलेलं आहे की त्यांना माहिती आहे की हा माझा भाऊ आहे, ह्याला आम्ही रात्री अपरात्री कधी उठवू म्हणजे शकतो. दादा हा शब्द तुम्हाला हा. म्हणजे मोठा भाऊ या अर्थाने तुम्हाला दादा मोठा, शब्द हा, लावला. हा. कारण आता महाराष्ट्राचे राजकारण दादा म्हटल्यानंतर दोनच दादा नाही नाही आहेत. नाही एक नाही, चंद्रकांत नाही, दादा साहेब, आणि ती- अजित नाही, दादा. साहेब, ती खूप मोठी माणसं हा. आहेत. मी खूप लहान आहे त्यांच्या पुढ्यात. हा या माझगाव मधल्या मुलांनी दिलेला मला एक हे आहे की एक मोठा भाऊ आमचा की जो रात्री अपरात्री कधी आमच्यासाठी येतो. माझं कुठलंही राजकीय माझं हे नाहीये की घराणेशाही नाहीये माझ्याकडे कुठली. मी सुरुवात माझ्या कार्यापासून केली आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय ती फक्त आणि फक्त माझ्या विभागातल्या माझ्या मुलांमुळे. बरं. आज त्यांनी एवढा मला पाठिंबा दिलाय की त्यांनीच मला फोर्स केला की दादा तुझ्यासारखा कोणतरी इथे आम्हाला नगरसेवक म्हणून हवाय. बर. तर त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये उतरलो. जो तुमचा मगाचा प्रश्न होता की तुम्ही अचानक या क्षेत्रामध्ये का उतरलात, कारण सगळं चालू होतं बिझनेस वगैरे व्यवस्थित, पण ह्या मुलांना कुठेतरी असं वाटत होतं की आमचा भाऊ म्हणून तू बाबा या क्षेत्रात आहे की आमची जी रखडलेली कामं आहेत तर ती पूर्ण करशील. विश्वास आहे त्यांना आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. कारण काय होतं माझ्या विभागामध्ये पोलिसांचे म्हणजे आता मुलं आहेत, काही ना काही गोष्टी घडतात, मग ते पोलीस स्टेशनला जा, त्याच्यानंतर त्यांना
हॉस्पिटॅलिटीसाठी काहीतरी गरज असेल, काही असेल तर ती आपण मदत वेळोवेळी करतो त्यांना. त्यांच्या टुर्नामेंट असतात, काही ना काही क्रीडा महोत्सव असतात. मुलांना आजच्या काय पाहिजे, तरुण मुलांना तेच पाहिजे ना. आज आपण तरुणांसाठी इथे जिथे मी राहतो माझ्या सोसायटीमध्ये किंवा मी जिथे लहानाचा मोठा झालो ताडवडीत चाळीत, तिथे मी बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू केल्या. आज मी तिथे कॅरम बोर्ड लावलेले आहेत, टेबल टेनिस लावलेले आहेत. म्हणजे मुलं मोबाईल मधून बाहेर येऊन तिथे करतील. आज आपण व्यायामशाळा बांधलेली, 2-3 व्यायामशाळा आहेत, तिथे आपण सेटअप करून दिलेल्या आहे त्यांना, की त्या व्यायामशाळेत ती मुलं त्यांचा व्यायाम वगैरे करतील. निर्व्यसनी विभाग हे आपलं एक ध्येय आहे. अच्छा. हा, की विभागातली मुलं बाकीच्या गोष्टीकडे जाण्यापेक्षा या चांगल्या गोष्टीकडे वळू दे, आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. बरं, आता लेट्सअपच्या प्रेक्षकांना नेमकं संतोष राणे हे व्यवसाय काय करतात, आणि दुसरा मुद्दा असा आहे त्यामध्ये की सध्या मुंबईचं राजकारण हे जातीवादीवर नेऊन ठेवलंय ठाकरे बंधूंनी, तर याकडे कसं पाहता तुम्ही? साहेब, मी व्यवसाय काय करतो, माझी लॉजिस्टिक कंपनी आहे स्वतःची. हा. माझं कस्टम क्लिअरन्स फॉरवर्डिंग एजन्सी आहे. हा. माझं फ्रेट्स आहे. माझं स्वतःचं चायनामध्ये एक ऑफिस आहे, अच्छा. आणि मुंबईमध्ये माझी 2 ऑफिस वा, छान. आहेत. एक 40-45 जणांचा स्टाफ आहे माझा. माझे पार्टनर 4 आहेत, ते मुस्लिम आहेत. हे सांगा तुम्ही हा. व्हॉट्सअपच्या प्रेक्षकांना नाही, नेमकं हे सांगा म्हणजे तुम्ही. म्हणजे 4-5 पार्टनर माझे मुस्लिम आहेत. टोटल 6 जणांची टीम आहे माझी. पण देवाच्या कृपेने 20 वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत. हा जो जातीयवाद हा विषय आहे, हा. तो मला तरी वाटतं जातीयवाद कुठेही नाहीये. माणुसकी हा विषय खूप मोठा आहे. अगदी बरोबर. माणुसकी सगळ्यात मोठी माणुसकी. हा. जातीयवाद साहेब आपण जे सांगतो लोकांना ते काय, ते राजकीय आहे वाटते त्यांना तसं राजकारणापुरतं ते करण्यासारखं. ठीक आहे बाबा. बस पण मी तर बोलतो राजकारणासाठी पण जातीयवाद करू नये. बरं. माणुसकी आहे ना, मोठा धर्म आहे माणुसकीचा, हा. जो बाळासाहेबांनी शिकवलाय आम्हाला. आता तुम्ही निवडणूक लढत असताना मनात असं काही ध्येय ठेवलंय का, की आता मी निवडून आल्या पहिले ह्या 2 गोष्टी हातात घेणार आणि त्या तडीत लेणार, म्हणजे जे मी बोललो हा. ते करून दाखवणार, असं काही मनात तुम्ही लक्ष केंद्रित केलं? नक्की साहेब, नक्की साहेब. माझं हे निवडणूक लढण्यामागचं उद्दिष्टच ते आहे, अच्छा. की माझा जो ताडवाडीचा विकास आज जो 19 वर्ष रखडलेला आहे, हा. माझा BIT जाळीचा विकास जो 12 वर्ष रखडलेला आहे, तो मी सुरुवात आज माझे ना साहेब 14, 15, 16 म्हणून आमच्या ताडवडीतल्या ज्या बिल्डिंग माहुलला आमचे जे स्थलांतर झाले 220 लोक, आज ते तिथे नरक यातना भोगतात. अच्छा. म्हणजे आज तुम्ही तिथे जाऊन बघाल ना तर खूप वाईट परिस्थिती आहे त्यांची. बर. म्हणजे त्या एका घाणीमध्ये त्यांना इथून नेऊन टाकल्यासारखं केलेलं आहे या नेत्यांनी इकडच्या. तर त्यांना इकडे परत आणण्याचा प्रयत्न मी करणार. बर. हा, मी माझ्या मुख्यमंत्री साहेबांना तसं पत्रक दिलेलं आहे. अच्छा. हा, त्याच्यानंतर मी मंगलजी लोढा साहेब आहेत आमचे, त्यांच्याशी तसं माझं बोलणं झालेलं आहे. तर माझा तो प्रश्न पहिला राहील की तो सोडवायचा. माझ्या ज्या जुन्या इमारती आहे त्यांना मार्गी लावणं, आणि दुसरं पाण्याचा विषय. बर. हे 2 विषय खूप मोठे आहेत माझ्यासाठी या विभागात. संतोष भाऊ, खरं तर राजकारणामध्ये प्रत्येकाला गुरु असतो, हो. आणि त्या संधीच्या माध्यमातून एक व्यक्तिमत्व घडत असतं राजकारणामध्ये. तसं तुम्हाला राजकारणात बोट धरून आणलं कोणी? साहेब, नक्की सांगायला आवडेल. मला राजकारणामध्ये बोट धरून आणलं माननीय यशवंतजी जाधव साहेब, आमचे शिवसेनेचे उपनेते, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख. त्यांनी मला या विभागामध्ये काम कसं कर म्हणजे खूप काही शिकवलं. त्यांच्याकडनं, ताईंकडनं, म्हणजे त्यांच्या मिसेस आमदार आमच्या यामिनीताई जाधव, म्हणजे मी आमदारच म्हणेन त्यांना, कारण माझ्यासाठी ताई कधी आमदारच असतील. तर आमच्या आमदार यामिनीताई, ह्या फॅमिलीकडनं मी खूप काही शिकलो. म्हणजे या विभागात काम कसं करायचं काय, त्यांनी खूप कामं या विभागात चांगली केली. खूप गोष्टी केल्या. महाराणा प्रताप चौक उभा केलं, त्याच्यानंतर विविंग गॅलरी चालू केली. तर त्यांच्याकडनं खूप काही शिकलो. त्यांनी मला राजकारणामध्ये चांगलं शिकवलं. आणि त्याच माझी जी पकड होती विभागाची, त्या विभागाच्या पकडेवरती विश्वास ठेवून मला भारतीय जनता पक्षाने, एवढ्या मोठ्या पक्षाने एका रात्रीमध्ये तिकीट देणं, ही पण खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि त्यासाठी मी मनापासून मुंबई अध्यक्ष अमितजी साटम साहेब यांचा आभार मानेन, की त्यांनी आता जी माझ्यावरती विश्वास दाखवला, आणि त्यांनी त्याच्यानंतर येऊन जवळजवळ 2-3 वेळा माझ्या भेटीगाठी घेतल्या. आणि आता सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय. त्यासाठी मिलिंद देवरा साहेब आहेत, शायना इंसी आहेत, आणि आमचे आशिषजी जेलर साहेब आहेत. त्यांनी पण मला म्हणजे मार्गदर्शन केलं, की संतोष आता तू इथे आलायस तर थोडंसं इकडे आपली पकड कशी मजबूत होईल. आणि आज
अभिमानाने सांगू शकतो की युतीची ही बायकाळ विभागाची 210ची जी पकड आहे ती खूप स्ट्रॉंग आणि मजबूत झालेली आहे आता. कारण त्यांना हवा तसा चेहरा मिळालाय आणि चांगलं काम करणारं व्यक्तिमत्व आता लोकांच्या हातात आहे की त्यांनी माझ्यावरती किती विश्वास ठेवावा. पण 100% लोक विश्वास ठेवतील माझ्यावर, ठेवतील असं मला तरी वाटतं. तुमच्या असं बोलण्यात मला तरी विश्वास वाटतं. आता हा. झळकतोय. हा, मला तरी वाटतं. 15 तारखेला मतदान होणार आहे, तर तुमच्या 210 प्रभागामधून नागरिकांना, जनतेला तुम्ही काय आवाहन करणार? बस आता 15 तारखेला जे मतदान आहे मी नागरिकांना हेच आवाहन करेल की माझ्या मतदार बंधू भगिनींनो, माझ्यावरती एक विश्वास ठेवा. आज तुमच्यातलाच एक तळागाळातला लहानापासून मोठा झालेल्या विभागातला मुलगा की जो आज एवढी मोठी उडी मारायला तुमच्या विश्वासावरती आणि तुमच्या म्हणजे तुमच्या विश्वासावरतीच आज मी या नगरसेवकासाठी उभा राहिलेलो आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला मतदान केंद्रात जाऊन भरघोस मतांनी आशीर्वाद द्या. आणि हे आशीर्वाद जर तुम्ही दिलात तर मी एक नगरसेवक म्हणून या विभागात निवडून येईल. आणि मी तुम्हाला वचन देतो की जो माझा संकल्प आहे आणि जो तुमचे विचार आहेत या विभागात काहीतरी चांगलं घडावं, की जे एवढी वर्ष पेंडिंग आहे काम, जवळजवळ 19 वर्ष जी कामं राहिली आहेत, खूप कामं करायची आहेत. तर त्याच्यासाठी येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही महायुतीचे हात बळकट करण्यासाठी कमळासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. वार्ड क्रमांक 210 मधील हे भाजपा, शिवसेना, RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. यांनी आपल्यासोबत संवाद साधला आणि आपल्या मनातील जे जे प्रश्न, त्या प्रश्नांना त्यांनी मनसोक्तपणे उत्तर दिली आहे. आणि येत्या काळामध्ये जी 15 तारखेला निवडणूक होणार आहे त्यामध्ये ते स्वतःचं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन आकाश मोरेसह मी प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.